महाराष्ट्र के थाने में स्थित बदलापुर के एक स्कूल में बच्चों के कथित यौन उत्पीड़न के मामले में जबरदस्त बवाल शुरू हो गया है। यहां भारी संख्या में लोगों ने सड़कों पर उतरकर प्रदर्शन किया। कई लोगों ने लोकल ट्रेनों को भी रोक दिया। बताया गया है कि लड़कियों के अभिभावकों ने कई लोगों के साथ स्कूल का घेराव कर प्रदर्शन किया है। बताया गया है कि इस घटना के सामने आने के बाद स्कूल के प्रबंधन ने प्रिंसिपल और स्टाफ के 2 और सदस्यों को निलंबित कर दिया है। हालांकि इस घटना के खिलाफ लोगों का गुस्सा भड़क गया है। सैकड़ों की संख्या में जुटे लोगों ने आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। बताया गया है कि लोगों ने सुबह 8 बजे ही लोकल ट्रेन की आवाजाही को रोक दिया और हंगामा किया। इसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने SIT जांच का आदेश दिया है। वहीं मंत्री दीपक केसरकर ने घटना में पुलिस की सतर्कता को लेकर बयान दिया है। इस वक्त एक बड़ी खबर आपको बता रहे हैं। फडणवीस ने इस मामले में वरिष्ठ IPS IG आरती सिंह के नेतृत्व में SIT का गठन का ऐलान किया है। आरोपी को सख्त सजा दिलाने के लिए थाने पुलिस कमिश्नर को भी इस मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में ले जाने के लिए प्रस्ताव देने को कहा गया है। आपको बता दें, 17 अगस्त को पुलिस ने इस मामले में स्कूल के अटेंडेंट को गिरफ्तार किया था। शख्स पर पढ़ रही 3 और 4 साल की 2 बच्चियों से उत्पीड़न का आरोप था। बच्चियों के परिजनों की तरफ से दी गई शिकायत के मुताबिक अटेंडेंट ने लड़कियों का स्कूल के टॉयलेट में उत्पीड़न किया था। लड़कियों ने इस घटना के बारे में अपने माता पिता को बताया। इसके बाद मामले में शिकायत दर्ज हुई और आरोपी के खिलाफ पॉक्सो कानून की धाराओं में केस दर्ज हुआ है। आपको बता दें, बवाल शुरू हो गया है। आणि आपल्याकडे कशी मांडणी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं। माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पण दिलेलं आहे। एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत। त्यांच्यावरती आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग ते फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा। आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं। आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टीला आळा बसेल। फक्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस पुलाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण। एक आम्ही आणू इच्छित होतो, त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता। सर्वांना कल्पना आहे
की त्यावेळेला अधिवेशनं होती ती एक एक 2-2 दिवसाची होत होती, कारण त्याला कोरोना होतं. पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही, कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं. आणि ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक अडकून ठेवलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची सक्ती ही या गुन्हेगारांनी दाखवून दिली. भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, ते भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण नाहीतर एक एक घटना घडतात. काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं. काय त्याचं नाव? मीर शहा. आता तो सुद्धा असाच होता ना, त्या महिलेला परपटक त्यांनी नेलं. आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला. आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणारच का? संपूर्ण जग आता बघतंय. मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही. या सगळ्या गोंधळावरती आता एक गरज बसली पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण बनवू.